नवी मुंबईमधील पोलीस कर्मचारी बेपत्ता प्रकरणी थेट पोलीस आयुक्तालयाच्या गेट बाहेर कुटुंबियांनी ठिय्या आंदोलन केलं। सोमनाथ यांचा शोध घेणार, न्याय देणार, पोलिसांनी आता कुटुंबियांना आश्वासन दिलेलं आहे। तर नवी मुंबईतील पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला होता। या प्रकरणी आता बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनी आंदोलन केलं। पोलीस आयुक्तालयाच्या गेट बाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आलं। तर त्यानंतर पोलिसांनी आता या कुटुंबाला आश्वासन दिलेलं आहे। वेळा पोलीस स्टेशनला येऊन चक्रा मारून, परंतु आतापर्यंत काही समाधानकारक रित्या त्यांचा जो तपास आहे तो काही लागला नाही। आम्ही समाधानी नाही त्या तपासावर। अन्य त्यानंतर आम्हाला पर्यायाने आम्हाला इथे कमिशनर साहेबांकडे यावं लागलं। कमिशनर साहेबांना भेटल्यानंतर कमिशनर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। कमिशनर साहेबच आता आमचे मायबाप आहेत। कमिशनर साहेबांनी एक टाइमलाईन मध्ये या प्रकरणाचा स्वतः लक्ष घालून त्यांनी तपास करावा। काही करा, पण आमच्या कॉन्स्टेबलचा, फापाळी कॉन्स्टेबलचा शोध लावा। आम्हाला कोणतेही कारण नकोय आणि म्हणून अगदी योग्य पद्धतीने त्याचा शोध लागला पाहिजे अशी आम्ही विनंती करण्यासाठी सर्व ग्रामस्थ वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनं करून स्वतःच्या खर्चाने आलेलो आहे। 15 दिवसामध्ये जे काही अपडेट होत्या त्या सगळ्या आम्ही दिलेल्या आहेत पोलिसांना। पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं स्वतःहून कुठली चौकशी केलेली नाही। आम्ही नातेवाईकांनी जी चौकशी केली ती त्यांनी फक्त आम्हाला सांगितलं। आता त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की आम्ही जातीने यामध्ये लक्ष घालू, ही केस आम्ही क्राईम ब्रँचला वर्ग करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।